नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी विषयातील पाठ क्रमांक 4 अंतराळ बी या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. तर पाहूया इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 अंतराळवीर या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. कवितेतील मुलाला कोठे जायचे आहे? उत्तर: कवितेतील मुलाला चंद्रावर जायचे आहे. 2. मुलाला काय व्हायचे आहे? उत्तर: मुलाला अंतराळवीर व्हायचे आहे. 3. मुलाला कोणाला भेटायचे आहे? उत्तर: मुलाला चंद्रावरच्या सशाला भेटायचे आहे. 4. चंद्रावर जायची युक्ती किती सोपी या ओळीचा अर्थ काय? उत्तर: अंतराळवीराचा पोशाख आणि डोक्यावर टोपी घातली की सहज चंद्रावर जाता येईल असे मुलाला वाटते. 5. अंतराळवीर या कवितेचे कवी कोण आहेत? उत्तर: अंतराळवीर या कवितेचे कवी डॉक्टर सुरेश सावंत हे आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालील चौकटी पूर्ण करा. 1. कवितेतील मुलाने चंद्रावर जाण्यासाठी निवडलेले वाहन अंतराळ वाहन. 2. कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला प्राणी चंद्रावरचा ससा. 3. मुलगा चंद्रावरून स्वारी करणार आहे मंगळावर. प्रश्न क्रमांक 3. विचार करा व सांगा. 1. अंतराळातील तुम्हाला माहित असलेल्या 2 ग्रहांची माहिती सांगा. उत्तर: मला माहित असलेले ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. 2. अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. उत्तर: मी अंतराळवीर झालो तर मला चंद्र, मंगळ आणि इतर ग्रहांवर जाऊन त्यांचा अभ्यास करायला आवडेल. अंतराळातील नवीन गोष्टींचा शोध घेऊन वैज्ञानिकांना मदत करायला आवडेल. पृथ्वीचे सुंदर दृश्य अंतराळातून पाहायला मला खूप आवडेल. 3. कवितेच्या आधारे अंतराळवीर व चंद्र यांच्यातील संवाद लिहा. उत्तर: अंतराळवीर: नमस्कार चांदोबा, आज तुला जवळून पाहून मला खूप आनंद झाला. चंद्र: नमस्कार, माझ्याकडे तुझे मनापासून स्वागत आहे. पृथ्वीवरून इतक्या लांब तू कसा आलास? अंतराळवीर: मी अंतराळयानातून आलो. मला तुझ्याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. चंद्र: छान, माझ्या पृष्ठभागावर हवा व पाणी नाही, म्हणून येथे राहणे कठीण आहे. अंतराळवीर: मी तुझी माती आणि दगडाचे नमुने घेऊन पृथ्वीवर जाईन. चंद्र: नक्की घे, माझ्याविषयी अधिक संशोधन कर. अंतराळवीर: धन्यवाद चांदोबा, पुन्हा नक्की भेटू. चंद्र: नक्की परत ये. सुखरूप पृथ्वीवर जा आणि सर्वांना माझा नमस्कार सांग. अशा प्रकारे अंतराळवीर व चंद्र यांच्यातील काल्पनिक संवाद आपण लिहिला आहे. 4. चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल? उत्तर: जर चांदोबा माझ्या शाळेत आला तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद होईल. आम्ही त्याचे हसत स्वागत करू. चांदोबा आम्हाला अंतराळ, चंद्र, तारे आणि विश्वाविषयी अनेक मनोरंजक गोष्टी सांगेल. आम्ही त्याच्यासोबत खूप गप्पा मारू, सेल्फी घेऊ, फोटो काढू, खूप प्रश्न विचारू. तो दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय व आनंददायी असेल.
प्रश्न क्रमांक 4. चंद्राच्या कला समजून घ्या. चंद्राच्या कलांप्रमाणे त्या त्या दिवशी कोणती तिथी असते ते वहीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या चंद्रकला दाखवल्या आहेत व प्रत्येक चंद्राच्या कलेप्रमाणे तिथीचे नावही दिले आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. विद्यार्थी मित्रांनो, चंद्राची कला अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कशी बदलत जाते आणि त्या तिथीला काय म्हणतात हे या ठिकाणी दिले आहे. चतुर्दशी नंतर पूर्ण चंद्र दिसतो. ज्या दिवशी पूर्ण चंद्र दिसतो तेव्हा पौर्णिमा ही तिथी असते. विद्यार्थी मित्रांनो, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत सर्व चंद्रकला व तिथींची नावं आपण पाहिली आहेत. याच उलट क्रमाने पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा आकार कमी कमी होत जातो. प्रश्न क्रमांक 5. भारतीय अंतराळवीरांची नावे लिहा. उत्तर: राकेश शर्मा, रवीश मल्होत्रा, सुधांशु शुक्ला, प्रशांत बालकृष्णन नायर, कल्पना चावला व सुनीता विल्यम्स असे अनेक भारतीय अंतराळवीर प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 6. एका भारतीय अंतराळवीराची माहिती लिहा. उत्तर: राकेश शर्मा. राकेश शर्मा हे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1949 मध्ये पंजाबमधील पटियाला येथे झाला. ते भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणून कार्यरत होते. 3 एप्रिल 1984 रोजी त्यांनी सोव्हिएत संघाच्या अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला. त्यांनी सुमारे 8 दिवस अंतराळात वास्तव्य केले. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो असे विचारल्यावर त्यांनी सारे जहां से अच्छा असे उत्तर दिले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3री मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 4 अंतराळवीर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अंतराळवीर या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.